नमस्कार रत्नागिरीकर. परवाच्या दहीवड्याच्या स्टोरीला खूप छान छान रिस्पॉन्स आले आणि त्यातले बऱ्यापैकी स्पॉट्स आपण कव्हर करणार आहोतच. पण सगळ्यात आधी मी माझा लहानपणापासूनचा दहीवड्याचा स्पॉट मी तुमच्यासोबत शेअर करतेय. शक्यतो दहीवडा म्हटलं की उडीद वडा, त्यावरती गोडसर दही, काही मसाले आणि शेव असते. पण हा दहीवडा तसा अजिबात नाहीये. या दहीवड्याचं वेगळेपण सांगायचं झालं तर यांचं जे दही आहे त्याच्यामध्ये हे फोडणी घालतात. म्हणजे जिरे, मोहरी, आलं, मिरची याची फोडणी या दह्यामध्येच दिलेली असते. आणि यांचा जो वडा आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हलकंसं खोबरं सुद्धा लागतं. खूप साधा सिंपल असा हा दहीवडा आहे आणि या दहीवड्याचा स्पॉट आहे आपल्या रत्नागिरीतील गणेश भुवन. नमस्कार, माझं नाव गणेश शानबाग आणि गणेश भुवनचा मी मालक. आणि आमचं हॉटेलला हे 45 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि हॉटेलमध्ये आमचं दहीवडा हे सगळ्यात फेमस आहे. आणि दहीवडा म्हणजे स्पेशालिटी का, आम्ही दह्याला टोटल फोडणी मारतो, मोहरी, जिरा, आल्याची. बाकी आपल्या हॉटेलला 45 वर्ष सगळ्यात जुनं हॉटेल आहे आणि स्टँड परिसरमध्ये आहे. कायम इथे रश असते अशी, आणि जुनं असल्यामुळे बरेचसे लोक इकडे येतात. तर हे गणेश भुवन उपहारगृह आपल्या रत्नागिरीतील बस स्टँडच्या अगदी ऑपोजिटला तुम्हाला दिसेल. तुम्हाला हा स्पॉट आधीपासून माहिती होता का? आणि माहिती असेल तर तुमची इथली आवडती डिश कोणती हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे सुद्धा आवडते स्पॉट्स खाली कमेंटमध्ये सांगा. आणि हो, त्या स्पॉट्सला कव्हर करण्यासाठी तुम्ही सुद्धा आमच्यासोबत जॉईन होऊ शकता. सो खाली कमेंट करा. थँक्यू.